Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता. ठाकरेंना पवारांसह काँग्रेसचाही पाठिंबा. मात्र स्वतः निवडणूक न लढण्याची ठाकरेंची भूमिका. ठाकरेंच्या उमेदवारीवरती निवडणुकीचा निकाल ठरणार. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल. लवकरच भूमिका ठरवू. संजय राऊतांचं भाष्य. तर मवियानं चांगला निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध. चंद्रशेखर बावनकुळेंचंही समर्थन. विधान परिषदेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये हालचाली. 100हून अधिक उमेदवार इच्छुक. आमदारकीसाठी यावेळेस आमदारकी मिळवण्यासाठी लॉबिंगही सुरू. विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी. 50हून अधिक उमेदवार इच्छुक. आनंद परांजपे, उमेश पाटील यांच्यासह अनेकांची नावं समोर. कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष. भाजपने मराठी माणसावरती भुंकण्यासाठी कुत्रे पाळलेत. आदित्य ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊतांचा निशिकांत दुबेंवर घणाघात. तर राऊतांना सकाळी भुंकण्याची सवय. राऊतांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. पालिकेमध्ये हजर राहत राज ठाकरे यांच्याकडून नव्या आयुक्तांना शुभेच्छा. दरम्यान राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे सेनेच्या नगरसेवकांसोबतही चर्चा. ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ धडाडली. ही लढाई ममता बॅनर्जी विरुद्ध पश्चिम बंगालची जनता. फडणवीस यांच्याकडून कोलकातामध्ये परिवर्तनाचा नारा. महिला आरक्षण कायदा लागू. रात्री उशिरा अधिसूचना जारी. अमित शहा लोकसभेत उत्तर देणार. आज 4 वाजता 3 विधेयकांवर मतदान होणार. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या गट नेत्यांची बैठक. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये बैठक. मतदानाच्या अनुषंगाने विरोधी पक्षाची रणनीती ठरणार. भोंदू अशोक खरातच्या अटकेला 1 महिना पूर्ण. नाशिक सत्र न्यायालयामध्ये उद्या खरातला हजर केलं जाणार. एसआयटीकडून चौकशीचा ससेमिरा कडक. खरातच्या ओकस कार्यालयातही ईडीकडून झाडाझडती. केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे चौकशीच्या फेऱ्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. समता पतसंस्थेतील लोंढेंच्या 4 खात्यांची तपासणी होणार. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल. चौकशीसाठी समिती आज नाशिकमध्ये पीडित महिलांसोबत संवाद साधणार. नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे व्हिडिओ पुरावे समोर. आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये. आरोपीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप. टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. निदा खान गरोदर असल्याची माहिती. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज सादर. उद्या सुनावणी होण्याची शक्यता. नाशिक धर्मांतरण प्रकरणातील विदेश फंडिंगचे धागेदोरे शोधण्यासाठी आता एनआयए मैदानामध्ये. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवरती नेक्सस तपासणार. संशयित आरोपींचे सोशल मीडिया ग्रुपही पोलीस यंत्रणांच्या रडारवर. अमरावती परतवाडा प्रकरणामध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल समोर. सर्व 9 पीडित मुली मुस्लिम तर काही अल्पवयीन असल्याचा उल्लेख. पीडित मुली हिंदू असल्याच्या नवनीत राणा यांच्या दाव्याचं खंडन. अमरावती परतवाडा प्रकरणातील आरोपींच्या वादाने गुन्ह्याचा उलगडा. मुली पटवण्याच्या विकृत स्पर्धेवरून नराधमांमध्ये वाद. आरोपी अयान आणि उझैरमध्ये वादानंतर व्हिडिओ व्हायरल आणि मगच रॅकेटचा पर्दाफाश. अमरावती परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये कठोरा नाक्यावरील आरोपीनं वापरलेला फ्लॅट सील. फ्लॅट मालकाची पोलिसांकडून चौकशी होणार. आतापर्यंत 8 आरोपींना. ड्रग्ज घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांबद्दल नेस्कोकडून संवेदना व्यक्त. चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य सुरू. कार्यक्रमासाठी सर्व कायदे नियम आणि प्रोटोकॉलचं पालन केल्याचाही दावा. दरम्यान नेस्को व्यवस्थापनेकडून या आठवड्यात होणारा आणखी एक कार्यक्रम. महाराष्ट्रात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला तापमान वाढीचा इशारा. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचाही अंदाज. जालन्यामध्ये भोकरदन या ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. मागील 15 ते 20 दिवसांपासून भीषण पाणी टंचाई. गावामध्ये टँकर सुरू करण्याची मागणी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.